मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज एक भव्य दिव्य असं ओपनचं मैदान होतंय. ग्रामदैवत श्री भैरवनाथ जोगेश्वरी यात्रा उत्सवानिमित्त भव्य दिव्य असं ओपनचं मैदान होतंय. पिरंगुट केसरी ओपनचं मैदान मौजे पिरंगुट गोळेआई गावठाण तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी. आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस आहे ₹1,11,000, द्वितीय क्रमांकासाठी ₹81,000, तृतीय क्रमांकासाठी ₹61,000, चतुर्थ क्रमांकासाठी ₹51,000, पंचम क्रमांकासाठी 41,000 सहाव्या क्रमांकासाठी ₹31,000 आणि सातव्या क्रमांकासाठी ₹21,000. आणि हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य आणि मुळशी तालुका यांच्या नियमानुसार होईल. या मैदानामध्ये क्वार्टर फायनलसाठी देखील बक्षीस आहेत. प्रथम क्रमांकासाठी ₹10,000, द्वितीय क्रमांकासाठी ₹9,000, तृतीय क्रमांकासाठी ₹8,000, चतुर्थ क्रमांकासाठी ₹7,000, पंचम क्रमांक ₹6,000, सहाव्या क्रमांकासाठी ₹5,000 आणि सातव्या क्रमांकासाठी ₹4,000. आणि या मैदानामध्ये मेगा फायनलसाठी प्रत्येक 2,000 रोख रक्कम व मानाची ढाल देण्यात येईल. आणि हे भव्य दिव्य असं मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला STC लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल. आणि या मैदानामध्ये 3,000 गाडा मालकांची जेवणाची सोय केली जाणार आहे. भव्य दिव्य या मैदानाचे आयोजक आहेत समस्त ग्रामस्थ मंडळ पिरंगुट. आणि 22 मार्चला भव्य दिव्य असं ओपनचं मैदान होते. प्रथम क्रमांकासाठी ट्रॅक्टर आहे. श्री काळमादेवी प्रसन्न रवी पाटील दादा आयोजित महाकाल केसरी भव्य दिव्य असं ओपनचं मैदान श्री बाळूमामा फाटे वाळवा तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी दिनांक 22 मार्च 2026 21 ला होतंय पिरंगुट केसरी भव्य दिव्य असं ओपनचं मैदान. आणि 22 ला होतंय ट्रॅक्टरचं मैदान भव्य दिव्य असं. ट्रॅक्टरचं प्रथम क्रमांकासाठी ट्रॅक्टर आणि दुसऱ्यापासून 10व्या क्रमांकापर्यंत 2 व्हीलर अशा बाईक बक्षीस आहेत. आणि क्वार्टर फायनलसाठी या मैदानामध्ये 1 ते 10 क्रमांकापर्यंत ₹5,001 बक्षीस मिळणार आहे. आणि या दोन्हींपैकी मित्रांनो कोणत्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बक्कासूर आपल्याला पळताना दिसेल? मित्रांनो, आपण बघितलं असेल मौजे बेलमाची तालुका वाई जिल्हा सातारा या ठिकाणी भव्य दिव्य असं भैरवनाथ केसरी ओपनचं मैदान संपन्न झालं. त्या मैदानामध्ये बक्कासूर एक नवीन चेहरा घेऊन पळाला. बक्कासूर आणि चेंडू सुंदररित्या मित्रांनो गाडी पळाली होती बक्कासूर आणि चेंडूची. बक्कासूरची मित्रांनो गट क्रमांक 16 मध्ये गटालाच हार झाली होती, परंतु बक्कासूरला निकाल देण्यात आला. आणि त्यानंतर मित्रांनो बक्कासूरने त्या संधीचं सोनं केलं आणि बक्कासूर त्या मैदानामध्ये फायनलसाठी पात्र झाला ते. आणि मित्रांनो तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला भैरवनाथ केसरी ओपनच्या मैदानामध्ये. आणि बक्कासूरने मित्रांनो पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं की बक्कासूर मित्रांनो नवीन चेहरा घेऊन पळतोच आणि गुलालही करतोच. आणि नक्कीच त्या मैदानामध्ये देखील बक्कासूर आपल्याला सुंदर अशी गाडी पळताना दिसली. आणि जे 22 मार्चला भव्य दिव्य असं ट्रॅक्टरचं मैदान होते, त्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बक्कासूरचा पैरा कोण असेल? तर मित्रांनो बक्कासूर आपल्याला घोटकरांचं छोटं रॉकेट घोटकरांच्या सर्जासोबत पळताना दिसू शकतो. मित्रांनो, आपण बघितलं असेल भव्य दिव्य असं बडेबाबा केसरीचं ओपनचं मैदान संपन्न झालं होतं. बडेबाबा केसरीचं मैदान बडेबाबा देवाच्या यात्रेनिमित्त त्या मैदानामध्ये पुन्हा एकदा हा जोड एका जोट्यामध्ये पळताना दिसला होता. बक्कासूर आणि घोटकरांचं छोटं रॉकेट घोटकरांचा सर्जा. आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले होते बडेबाबा केसरीचे मानकरी बक्कासूर आणि घोटचा सर्जा. आणि पुन्हा एकदा ट्रॅक्टरच्या मैदानामध्ये हा जोड आपल्याला पुन्हा एकदा एका जोट्यामध्ये पळताना दिसू शकतो. नक्कीच महाकाल केसरी मैदानामध्ये आपल्याला द्वादशी हिंद केसरी बक्कासूर आणि घोटकरांचं छोटं रॉकेट घोटकरांचा सर्जा एका जोट्यामध्ये पळताना दिसू शकतात.